सॉल्ट इंडस्ट्री होती स्वराज्यातल्या लोकांची. ती सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये काय करायचं, सॉल्ट बनायचा. मग हे ट्रेडर्स पहिला सॉल्ट इंडस्ट्रीमधून सॉल्ट घेत होते आणि ते ह्या स्वराज्याला विकत होते. मग असं काय होत होतं, सॉल्ट इंडस्ट्रीचा खूप चांगला फायदा होत होता. पण नंतर नंतर काय झालं, ह्या ट्रेडर्स लोकांनी काय केलं, पोर्चुगीज वाल्यांकडून सॉल्ट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बाहेर देशातून सॉल्ट इम्पोर्ट केला ट्रेडर्सनी घेतला आणि हा स्वराजमध्ये विकायला लागले. मग आपली सॉल्ट इंडस्ट्री बंद पडायला लागली. मग शिवाजी महाराजांनी काय डोकं लावलं, महाराज बोलले हे जे इम्पोर्ट आहे ना, इम्पोर्ट टॅक्सेस वाढवले. महाराज पोर्चुगीजला असं म्हणले नाही सॉल्ट विकायचं नाही म्हणले, सॉल्ट विका, तुमचा जो टैक्स है तो 10 पटीने बढ़ना। महाराज को तभी पता चला कि पोर्चुगीज जो सॉल्ट ट्रेडर्स को बेच रहा है उसके इंपोर्ट टैक्सेस बढ़ा देने चाहिए। उसके इंपोर्ट टैक्सेस बढ़ाने के बाद पोर्चुगीज के सॉल्ट के रेट हाई हो गए। फिर वापस ट्रेडर्स क्या करने लगे, वापस ट्रेडर्स वापस कोकन के सॉल्ट इंडस्ट्री से सॉल्ट खरीदने लगे और फिर वही स्वराज में बेचने लगे। तो इतना दूरदृष्टि, इतना